वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमपुरी. कुशावरता करिता स्नाने, त्याचे वैकुंठी रहाने. नामा मने प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमपुरी. समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभं, जगननीतपानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा प्रथम कीर्तन झाल्यानंतर खाली बसा. आता आहे ना कीर्तनात विक्षेप होईल. कीर्तन झाल्यानंतर पूजा करा. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकाचे यांचे केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरे कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. राम जी बोलाना, लखन जी बोलाना, राम जी बोलाना, लखन जी बोलाना, राम जी बोलाना, लखन जी बोलाना, रे बोलाना, लखन जी बोलाना. लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती. बारंबार पवन सुत बिनती, बारंबार पवन सुत बिनती. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे, कनक करम मेरा प्रणाम. पवन सुत बिनती, बारंबार पवन सुत बिनती, बारंबार. ओ पवन सुत बिनती, बारंबार बिनती. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा.
दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याशी नाही यमपुरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने. आवाज वाढवू नका, कमी करा थोडा. मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा राय. आवाज कमी करा दादा. श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबा राय सकल संत मांद्याळीच्या कृपा आशीर्वादानं आज आदरणीय श्री छबू गंगाधर शिंदे आणि सौ यमुनाबाई छबू शिंदे यांची नर्मदा परिक्रमा या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या परिक्रमा पार पडल्याच्या नंतरचा अत्यंत भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन सोहळा यांच्या परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. शिट्टीच मारते बरं का, जवळून बोललं की मला आवाज जास्त लागत नाही, माझाच लय मोठा आहे त्याच्यामुळे लागत नाही. या दाम्पत्यांना अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं नको दादा, मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर तीर्थयात्रा करावी लागते. ती पार पाडून अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आमच्या आदरणीय नंदू दादा. 1.5 महिन्यापासून या माणसाची धावपळ चाललेली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा सगळ्या. थोडा वाढवा आवाज, लयच कमी केला. कारण सांगू तुम्हाला, ही तर जेवढी उपस्थित माणसं आहेत नाही सगळी, या माणसाच्या एका दिवसाच्या तारखा घेण्यासाठी 6-6 महिन्याची वेटिंग आहे. एकाची भेटत होती तर एकाची भेटत नव्हती. कोणा कैलास महाराजाची भेटत नव्हती, कैलास महाराजाची भेटली, भरत महाराजाची भेटत नव्हती, दोघांची भेटली तर आबाची भेटत नव्हती. परंतु नंदू भाऊने असं सांगितलं, कीर्तन तर माऊली महाराज तुमचंच करायचंय आणि कलाकार गुणवंत मला हेच पाहिजेत, तुम्ही तारीख सांगा, नियोजन आम्ही करतो. म्हणून इथं जेवढे उपस्थित आहेत ना, आजची तारीख सगळ्यांची सकाळची रिकामी होती बुवा. आणि ह्या हिशोबानं या ठिकाणं नंदू भाऊच्या या कार्यक्रमासाठी या मी तर खरं सांगू का तुम्हाला, या नर्मदा परिक्रमेचं कीर्तन ठेवण्यापेक्षा मी नेहमी असं सांगत असतो की जी ही जोड नर्मदा परिक्रमाला गेलेली आहे ना, त्यांचं व्याख्यान ठेवलं पाहिजे. कारण का माहितीये का, तुम्हाला जर वेळ असेल ना, कधी वेळ घरामध्ये याचे त्याचे धुण्यापेक्षा ना, नर्मदा परिक्रमा करून आलेल्या दाम्पत्यासमोर, त्या जोडीसमोर 10-5 मिनिटं बसा आणि नर्मदा परिक्रमेचा सगळा अनुभव त्यांच्या मुखातून श्रवण करा. अर्ध पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही परिक्रमेचं. म्हणून या ठिकाणं सगळ्यांना महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, उभं आयुष्य वारकरी संप्रदायाला वाहून देणारे आमचे आदरणीय आबा, आपल्या परिसराचं वैभव आणि महाराष्ट्राचं भूषण जगदाळे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आबांना मी मनापासून धन्यवाद देतो. गोड गाणे, अत्यंत सुंदर स्वभाव आहे. जेवढं सुंदर गाणं आहे तेवढा सुंदर स्वभाव आहे बरं का आबांचा. अगदी कोणताही कसाही कीर्तनकार असू द्या, तो येडा असला तरी बी, मी सांगू का तुम्हाला, गुणवान चांगले असले तर येडा कीर्तनकार गुलुगुलू बोलतो. पण गुणवानाचा जर मेळ बसला नाही तर 4 वर्ष संस्थेत सुटलेला कीर्तनकार सुद्धा येड्यावानी करायला लागतो. पण आमच्या आबांचा स्वभाव असा आहे की कीर्तनकार कोणी असू द्या, त्यांच्या कंठातली सरस्वती तितक्याच ताकदीनं त्या कीर्तनामध्ये बोलते. आवाज अत्यंत सुंदर आवाज आहे. आबाला मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या शेजारी आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, तरुण गाण्यामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये छाप सोडणारे आवाजाचे जादूगार, गायनातले आवाजाचे जादूगार, माझे अत्यंत जिवलग मित्र, महाराष्ट्रानं प्रचंड तळ हातातल्या फोडाप्रमाणे या माणसाला सांभाळलं अशा आदरणीय आमचे हरिभक्त परायण कैलास महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नेहमी सांगत असतो बघा, आम्ही लहानपणापासून आबा सोबत आहेत. मला माहिती आहे कैलास महाराज 4 वर्षापूर्वी काय होते, 5 वर्षापूर्वी काय होते. साधना प्रचंड होती, पण ज्ञानोबारायाच्या पवित्र समाधीवर रोज हे नतमस्तक टेकत राहिलं. आणि मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबारायाच्या समाधीवर माथा टेकवला की प्रारब्ध बदलून जातं. का सांगू? कारण तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी तुमच्या कपाळावर तुमचं प्रारब्ध लिहिते. तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी तुमच्या कपाळावर तुमचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर रोज ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकलं ना, तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये.
बदललं माझ्या कैलास दादाचं प्रारब्ध आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी तळहातातल्या पुढाप्रमाणे सांभाळायला सुरू केलं. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या शेजारी आमचे आदरणीय हरिभक्त पारायण नागनाथ महाराज, तितकंच गाणं गोड आहे, तितकंच सुंदर, आपल्या परिसराचं भूषण आहे. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे आदरणीय महाराजही उपस्थित आहेत. लक्ष्मण महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहेत. आणि सर्वस्त टाळकरी गावकरी मंडळी दोन्ही चोपदार अत्यंत देखणे उभा आहेत बुवा, चोपदारांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम सुद्धा गोड आहे. साऊंड सिस्टम वाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, वा अत्यंत गोड. आणि आज माझ्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील एक नामवंत पखवाज वादक, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, जीवन असं जगलं पाहिजे की आपल्या समोर पर्याय शिल्लक राहिला नाही पाहिजे. आपल्या नावाच्या समोर पर्याय शिल्लक राहिला नाही पाहिजे, असं आपण जीवन जगलं पाहिजे. महाराष्ट्रातलं एकमेव पखवाजातलं नाव असं आहे भरत पठाडे. त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. अनेक येतेन अनेक जातेन, पण पठाडे ब्रँड कोणालाच पुसता येणार नाही. म्हणून महाराष्ट्रातील नामवंत पखवाज प्रसन्न आहे महाराज त्या माणसाला. एवढेशे होते तेव्हापासून एसटीनं स्वतःचा पखवाज घेऊन फिरलेला माणूस आहे. आणि पखवाज प्रसन्न झाल्यावर तो पखवाज सिस्टम लागू नाही लागू काय चालाय, पण पखवाज प्रसन्न झाला की मनाने बोलतो पखवाज. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दादांना उपस्थित आहेत, त्यांना मनापासून जरा जोरात का लय चिंगूस आहे रे तुम्ही, टाळ्या वाजवा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सेवेला सुरुवात करतो. बासरी वादक आमचे आदरणीय राहुल महाराज सानप काय गोड बासरी वाजवत आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. वा. एक सांगू का दादा, जाऊ दे आता वेळच होत चाललाय थोडा, पण मी चलता दोन शब्द बोलून जातो. ही बासरी आहे ना, बासरी, या बासरी सोबत एकदा गोकुळामध्ये विशाखा नावाच्या गवळणीनं भांडण धरलं होतं. ती विशाखा नावाची गवळण त्या बासरीला म्हणली, ए बासरी, अगं काय प्रेम केलं ग तू कृष्णानं तुझ्यावर. चालताना तू त्याच्या कमरेला आहेस, वाजवताना तू त्याच्या ओठावर आहेस, आणि झोपताना तू त्याच्या बाजूला आहेस. अगं तू लाकडाची आहेस, आम्ही हाडामासाचे आहेत, तरी कृष्ण आम्हाला कधी जवळ घेत नाही. असं काय पुण्य केलंस तू, सांग ना आम्हाला. त्यावेळेस बासरीनं दिलेलं उत्तर आहे, बासरी म्हणले, अगं मी जरी लाकडाचे असले तरी कोणत्याही लाकडाच्या बासऱ्या होत नसतात, त्याच लाकडाच्या बासऱ्या होत असतात जी लाकडं सरळ असतात. अर्थात त्याच लाकडा ती गवळण म्हणते, अगं आम्ही तर सरळच आहे. सप्त्या गावागावामध्ये बघता तुम्ही, जी माणसं विचारानं सरळ असतात तीच माणसं परमार्थातल्या बासऱ्या होत असतात. जी माणसं विचारानं वाकडी तिकडे असतात ती माणसं सप्ताह बंद पाडायच्या मागे लागलेली असतात. अर्थात या बासरीला ते विशाखा नावाची गवळण म्हणते, अगं बासरी आम्ही हाडामासाचे आहेत, तू लाकडं असं काय पुण्य केलं सांग ना. ती बासरीनं दुसरं वाक्य फार सुंदर बोलली. ती बासरी म्हणले, अगं गवळणी, तू हाडामासाची आहे, मी लाकडाची आहे. मी जरी लाकडाची असले तरी मी आतमधल्या माझ्या गाठी बाहेर काढल्या आणि अंतकरणामध्ये पोकळ भक्तीचा वसा निर्माण केला आणि कृष्णानं जवळ घेतलं. एवढी गोड बासरी वाजवताय, तुम्हाला धन्यवाद. सेवेला सुरुवात. विडाला विडाला आदरणीय दादांना काय, छबूम दादांना काय म्हणता तुम्ही, दादा, तात्या, आबा, काका? काका म्हणता, शिवरेकर म्हणता. असं घरगुती काय म्हणता, काका. बरं, नंदू भाऊ काय म्हणतात त्यांना? हा, मग आप्पा, बरोबर. बर, आप्पा आणि आमच्या आई साहेब यांनी अत्यंत सुंदर ही परिक्रमा पार पाडलेली आहे. खरं सांगू का, यमुना मैयानं नर्मदा मैयाची परिक्रमा पार पाडलेलाचा हा कीर्तन सोहळा आहे. विडाला अत्यंत गोड अशा पद्धतीचं नियोजन. सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मला चिंतन करायचंय, थोडं लक्षपूर्वक ऐका. सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांचा आहे त्यांचं काय परिचय त्यांचा सांगतो ऐका. विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं, सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं, अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि देवाच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं, असे प्रेममूर्ती नामदेवरायांचा हा अत्यंत गोड अभंग. या अभंगामध्ये नामदेवराय गंगेचं महत्व प्रतिपादन करतात. तसं पाहायला गेलं तर सगळ्या संतांनं आपण मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्या संतांना आपल्या धर्मशास्त्रानं सांगितलंय की आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. अहो, आमच्या तुकोबाराय तर म्हणले, जोपर्यंत तुमचं शरीर चांगलंय रोहिदास बाबा, तोपर्यंत आपण जवळ हे हाती चालावया
शरीर तंदुरुस्त आहे तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, देवानं दिलेला हा सुंदर नरदेह अनमोल किमतीचा आपल्याला दिलाय. बघा ना, 2 हात आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन, बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहिलं तर त्याच्यावर चित्रीकरण होतं, आपण दिवसभर काय ऐकलं तर त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि दिवसभर चित्रीकरण झालेलं संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलंय ते संध्याकाळी दाखवतो तो बेल्ट. मग तो बेल्ट काय, त्या बेल्टची लांबी एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग तो कोणाचा 20 वर्ष चालतो, कोणाचा 30, कोणाचा 40, कोणाचा 70, कोणाचा 100. पण आमच्या एका पठ्ठ्यानं तर हा 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता मायबा. बरोबर आहे, चांग देवानं. मग महाराज, जोपर्यंत आपला हा बेल्ट चांगला आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या. बेल्ट खराब झाल्याच्या नंतर काही उपयोग राहत नाही महाराज. अहो, हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय, याच आपण कौतुक केलं पाहिजे, उपकार मानले पाहिजे त्या देवाचे आपण. अहो, 222 करोड रुपयाचा हा नरदेह. बरेच लोक म्हणतात आम्ही लय गरीब आहेत. गरीब आहेत? कीर्तन झाल्याच्या नंतर ज्याला ज्याला वाटतं ना मी गरीब आहे त्यानं मला भेटा. कीर्तन झाल्याच्या नंतर मला भेटा, त्याला 4 दिवसात मी करोडपती बनवतो. मी कीर्तनात खोटं बोलत नाही, 100% करोडपती बनवतो. तुम्ही म्हणाल कसं बनवता, ते सांगण्याचे मी वेगळे पैसे घेतो. पण आता आहात तुम्ही इथं सगळे, नंदू भाऊचा कार्यक्रम आहे म्हणून फुकट सांगतो. ऐका, काही करत नाही मी. ज्याला वाटतं ना मला पैसे पाहिजेत, मी पोतभर पैसे तुम्हाला देतो. पण तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर माझी भेट घ्या. मी काहीच नाही करत, मी डायरेक्ट माझ्या गाडीत बसवतो त्याला आणि गाडीत बसवल्यावर नॉनस्टॉप गाडी मुंबईला घेऊन जातो. मुंबईला माझा एक जीवलग मित्र डॉक्टर आहे, किडनी स्पेशालिस्ट आहे. मी त्याची एक किडनी काढतो, त्याची किंमत 70 लाख रुपये होते. 2 किडन्या काढून घेतल्या तर 1,40 लाख रुपये. मी त्याच्या 2 किडन्या काढून घेतो आणि पोतभर पैसे त्याच्या हातात देतो. अहो, हा अनमोल किमतीचा नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. तीर्थयात्रा, अहो पाय आपल्याला दिले, तीर्थयात्रा केली पाहिजे. डोळे आपल्याला दिलेत, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. कान आपल्याला दिलेत, त्या कानानं वारकरी संप्रदायातल्या भजनाचे टाळ ऐकले पाहिजेत, नारायणगावचे नाही ऐकले पाहिजे. बरोबर आहे महाराज. हा सुंदर नरदेह हात जोडले पाहिजे, देवाच्या समोर आपण हात जोडले पाहिजे. बरं महाराज, आमच्या सगळ्या संत परंपरेने या मानवी देहाला जन्म घेतल्याच्या नंतर तीर्थयात्रा करायला सांगितली. बर, मग तुकोबरायानं तीर्थयात्रा करायला सांगितले, नाथ महाराज का करू नका म्हणले का? नाथ महाराज तर म्हणले मुखानं नाम घेत घेत तीर्थयात्रा करा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा पण मुखानं काय नाम घ्या, आमच्या यमुना मैया नर्मदे हर. बरोबर आहे की नाही? अहो, नर्मदे मैयाचं नामचिंतन करत करत तीर्थयात्रा तुम्ही पार पाडा. बरं महाराज, तुम्ही जर हे नाम घेत तीर्थयात्रा, बरं नामच घेऊन तीर्थयात्रा करायची असं आहे का? नाम तर घेतलंच पाहिजे, पण तुमचं मन सुद्धा तुमच्या सोबत पाहिजे. नाही तर तुम्ही तीर्थयात्रा नर्मदा मैयाची करता आणि विचार संसाराचा करता. त्या तीर्थयात्रेला ज्ञानोबाराय म्हणतात काहीच चित्त नाही नामी तरी ते वेथ, चित्त नाही नामी तरी ते वेथ, चित्त नाही नामी तरी ते वेथ, हो चित्त नाही नामी तरी ते वेथ. वेणी संगमी नाना तिरी
सांगू का तुम्हाला, मी म्हणजे या शिंदे परिवाराला, नंदूभाऊला मनापासून धन्यवाद देईल. एवढी चांगली टाळकरीने एवढा सगळा संच इथं उभा करणं एवढं सोपत नाही बरं का, तेवढी ताकद नाही. पण खरं सांगू का, ही मोठी मोठी माणसं आणण्यासाठी सुद्धा अंतकरण मोठं लागतं, खानदानी लागतं. झोपडीमध्ये राहणारा माणूस आहे, पण माझ्या मायबापानं नर्मदेची परिक्रमा केली ना, सोहळा मोठा झाला पाहिजे एवढा गोड. मला ते फोनवरच सांगत होते. ओ मला म्हणले, दादा महाराज कैलास महाराजाला सांगा ओ यावं लागतंय तुम्हाला. कैलास महाराजांना सकाळी त्यांना काल सांगितलं थोडी अडचण येते बुवा. ते म्हणले नाही तसं करू नका, गरीब माणूस आहे मी. पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही बाकी कशानं गरीब आहेत का नाही माहित नाही, पण अंतकरणानं तुम्ही राजा माणसं आहे ते ध्यानात ठेवा. आणि माय बापाचा अत्यंत गोड सोहळा नंदूभाऊ तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पाडताय. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. इथं उपस्थित ही सगळी माणसं एवढी गोड आहेत, नाही तर टाळकऱ्यांची साथ नसली की कीर्तनाचा बोबाट आहे महाराज. खरं सांगतो, कधी कधी इतकी वाईट साथ भेटली टाळकऱ्यांची, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. काय करायचं महाराज सांगा, अवघड आहे महाराज. माझी भाषा कळते ना तुम्हाला सगळ्यांना, भाषेत काय फरक जाणवत नाही ना. भाषेत फरक आहे. तुमच्या नाशिक परिसरातली वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे, लातूरची वेगळी आहे, बरोबर आहे. आणि माझे कीर्तन सोप्या पद्धतीत आहे, मी लय अवघड सांगत बसत नाही तुम्हाला. उगा इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर वष्णीन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर मला असं वाटतं माणसानं जास्त अवघड बोलण्याच्या भानगडीत पडू नये. आमच्या काही लोकांना लय अवघड बोलण्याचा नाद आहे. कशाला बोलतो? आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे ना, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्र यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, गैबाने पंक्चर मन पंक्चर पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सचिद्र काही करायचं गरज आहे. सोप्या भाषेत कळत असेल तर अवघड बोलण्याचं काही कारण नाही. बरं महाराज, ज्ञानोबा रायानं सांगितलं, तुमचं अंतकरण, तुमचं मन, तुमचं चित्त जर तुमच्या सोबत असेल तरच त्या तीर्थयात्रेला त्रिवेणी संगम, नाना तीर्थ ब्रह्मी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचा चित्त जर तुमच्या सोबत नसेल तर तीर्थयात्रा केल्याचा काही तुम्हाला पुण्य मिळणार नाही. एवढंच नाही, तो तुमचा भाव सुद्धा अंतकरणातला शुद्ध पाहिजे. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. महाराज, तीर्थ करत असताना, यात्रा करत असताना अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. महाराज, भाव सुद्धा आम्ही अंतकरणातला शुद्ध ठेवलाय, चित्त सुद्धा आम्ही आमच्या सोबत ठेवलं होतं आणि नर्मदे मैयाचं नामचिंतन सुद्धा करत होतो. महाराज सांगा ना महाराज, या नर्मदे मैयाची परिक्रमा केल्याचं पुण्य काय? कुठून या नर्मदे मैयाचा उगम झाला? काय या नर्मदे मैयाची आख्यायिका आहे? ही नर्मदा मैया कुवारी आहे, कन्या आहे. कशामुळे ही नर्मदा मैया कन्या राहिली? बाकी सगळ्या गंगेचा विवाह आहे, गंगा मैयाचा विवाह, गोदावरीचा विवाह, अलकनंदा, सगळ्या नदीचा विवाह झालेला आहे. मग मंदाकिनीचा सुद्धा विवाह आहे का हो महाराज? सगळ्या नद्या सुईच्या वाहतात आणि ही नर्मदा उलटी का वाहते हे सांगा ना महाराज आम्हाला. याचं सविस्तर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून पाहायचंय. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. देवाचं नामचिंतन मुखानं घेऊन तीर्थयात्रा आपण प्रत्येक जण करत असता. पंढरपूरला चालताना तुम्ही काय म्हणता? ज्ञानोबा तुकाराम, बरोबर आहे की नाही? नामचिंतन घेतल्याशिवाय तुमच्या परिक्रमेला काही अर्थ उरत नाही. नामचिंतन आम्ही तर रोज कीर्तनातून सांगतो, देवाचं भजन, देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे बुवा, रोज केलं पाहिजे बुवा आपण. पण लोक आमचं ऐकत नाहीत. लोक आम्हालाच म्हणतात, देवाचं नामचिंतन केल्यानं कुठं देव भेटतो का? अहो, नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यानं कुठं देव भेटतो का? असे प्रश्न विचारणारे सुद्धा बरीच लोक आम्हाला भेटतात. माझं कीर्तन झालं मुंबईला आणि कीर्तन झाल्याच्या नंतर वेळेला एक एज्युकेटेड पोरगा माझ्या समोर उभा राहिला आणि मला म्हणला, का हो महाराज, तुम्ही रोज देवाचं भजन करता? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. रोज नामचिंतन करता? म्हणलं हो. तो म्हणला, जर तुम्ही रोज देवाचं भजन करता, रोज कीर्तन करता, तर देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं, अजून तरी नाही आला. तो म्हणला, मग कशाला देवाचं भजन करता? आणि खरं आहे ना त्याचं.
तो म्हणला तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. मी म्हणलं म्हणजे? तो म्हणला तुम्ही रोज दरवर्षी पंढरपूरची वारी करता, तुमच्या स्वप्नात नाही, ते कधीच पंढरपूरला जात नाही, त्याच्या अंगात येतोय. मी म्हणलं हे बघ, देवही आमचा आहे, देवी आमचीच आहे, तुझ्या गळ्यात माळ नाही, तुला बोलायचा आम्हाला अधिकार नाही. पण त्यानं विचारलेला प्रश्न काहीच चुकीचा नाही महाराज. काय खोटं आहे त्याचं? इथं उभा राहिलेल्या सगळ्यांना विचारा, आपल्याला कधी देव दिसला का? बसलेल्या कोणत्याही माणसांना सांगा, देवानं तुम्हाला कधी दर्शन दिलं का? नाही दिलं ना, मग कशाला त्याचं भजन करायचं? कशाला त्याचा टाळ वाजवायचा? कशाला त्याचा पखवाज वाजवायचा? सगळ्याची माफी मागून बोलू, तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून तुम्हाला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. तुम्ही कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून तुम्हाला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. तुम्ही कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे बाबा हो, तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग का वाजवायचा टाळ? का वाजवायचा पखवाज? का वाजवायचा विणा? देव तर भेटत नाही ना. का पंढरपूरला जायचं? का नर्मदा मैयाची परिक्रमा करायची? देव तर भेटत नाही ना. मग हे सगळं चाललंय कशासाठी? त्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ, जी महिला माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल तिला माझ्याकडून एक सोन्याचं नाणं आहे. नाणं 5 तोळ्याचं आहे, गाडीमध्ये ठेवलेलं आहे. जी देईल उत्तर तिला समोर बोलून यथोचित असा तिचा सन्मान करून ते नाणं तिला सप्रेम भेट करण्यात येईल. महिला मंडळ, खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? आ, लग्न झालेत ना तुमचे? अरे मग सांगा ना, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडे सुटावा म्हणून? बर, टिकावा कोण कोण म्हणलं? हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. बाकीच्यांचे लग्न जर राहिलेत वाटतं अजून. 17 18 19 20 21 22 23 24. बसा बाबा, खाली बसा, बसा बसा. 24 लोकांना दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे महिला मंडळ तुम्ही. पण प्रॉब्लेम असा आहे, नाना आपल्याकडे एकच आहे. नेमकं द्यायचं कोणाकोणाला हा प्रश्न महाराजाच्या समोर असल्यामुळं नाण्याचा प्रश्न इथंच बरखास्त करण्यात येत आहे. महिला मंडळ, तुम्ही जुन्या काळामध्ये पतीचं नाव घेत असताना लग्नामध्ये उखाण्यामध्ये नाव घ्यायचे बघा. आणि जुन्या काळातले उखाणे फार सुंदर असायचे, मला भरपूर येतात. एक सांगू का तुम्हाला? सांगू? बरं सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्मेकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला बघा तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकीताला उंगर 12, पान खाते 13 13, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा म्हणते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. काय गोड उखाणे महाराज, असे बरेच आहेत. अजून एक घेतो आता, आपल्या छबू पाटलांवरच घेतो. हा, छबू पाटील म्हणता आपल्याकडे, तेच छबू पाटील, बरोबर. ऐका, अहो आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुरात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संताची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी, औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वती पशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपती पशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले का बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा पशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि छबू पाटलांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. आमच्या यमुना मैयानं सुद्धा एवढा लांब उखाणा घेतला नसेल बुवा, बरोबर का नाही? ह्या जुना काळ आहे मला. चला, तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही महिला मंडळ,
तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसं आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे. तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोप हे अंगोंगी मुरला छंद अंगोंगी मुरला छंद अंगोंगी मुरला छंद अंगोंगी मुरला छंद भोग भोगिता जाटला भेद भोग भोगिता जाटला भेद भोग भोगिता जाटला भेद भोग भोगिता जाटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा हो उडी मारा उडी उडी हा कैसा वस्त्र बोलतो बोल कैसा वस्त्र बोलतो बोल कैसा वस्त्र बोलतो बोल कैसा वस्त्र बोलतो बोल वा महाराज, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. क्या बात आहे महाराज. महासुंदर नरदेह देवाला प्राप्त करण्यासाठी नाही मिळालेला, देवाला भोगण्यासाठी मिळाला. बरं महाराज, चला अभंगामध्ये नामदेव रायानं गंगेचं महत्व प्रतिपादन करत असताना आपल्याला गंगा मैयाचा उगम देखील पाहायचा आहे आणि आपल्याला नर्मदा मैयाचा उगम हे देखील पाहायचंय. आपल्याला अभंगाचा पहिल्या चरणाचा बोट पकडण्यासाठी गंगा मैयाचं महत्व पटवून द्यावं लागेल. कोण होती ही गंगा, कुठून आली ही गंगा, नेमकं काय काम या गंगेचं, हिचं लग्न कोणासोबत झालं, या गंगेचं लग्न कोणासोबत झालं माहितीये तुम्हाला? अहो याच गंगेला 8 पुत्र होते. 7 पुत्र तिनं पाण्यात दिले सोडून आणि 1 पुत्राला हारा तिचा देवव्रत, ज्याचं नाव काय नाव, देवव्रत पितामह भीष्म, गंगा पुत्र पितामह भीष्म. का हो महाराज, मग कसं झाला या गंगाचा विवाह, कशी होती गंगा ही सांगतो तुम्हाला. ऐका, महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. आज अभंगच तो आहे, परिक्रमा नर्मदेची आहे, चिंतन हे गंगेचंच झालं पाहिजे ना. मग महत्वाचं सांगतो तुम्हाला. स्वर्गामधून ब्रह्मदेवानं पत्र पाठवलं महाभीष नावाच्या राजाला मृत्यू लोकामध्ये. महाभीष राजाच्या हातामध्ये पत्र पोहोचलं, निमंत्रण आहे स्वर्गामध्ये ब्रह्मदेवानं भरवलेली सभा, त्या सभेला मला जावं लागेल. महाभीष नावाचा राजा या मृत्यू लोकामधून स्वर्ग यात्राला निघाला. तुम्ही म्हणाल का हो, मृत्यू लोकामधून कुठं स्वर्गाला जाता येत होतं का? सत्ययुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये जाता येत होतो का? तुम्हाला महाभीष राजाची कथा माहित नसेल, पण तुम्हाला रामायणातली घटना माहित असेल. दशरथ राजा शंभरासुरासोबत युद्ध करण्यासाठी इंद्राच्या मदतीला स्वर्गात गेला होता. ज्या वेळेला दशरथ राजा स्वर्गामध्ये गेला होता त्यावेळेला कैकेयी मातेने हट्ट धरला होता की मला सुद्धा तुमच्यासोबत स्वर्गामध्ये यायचंय. कारण कैकेयी माता ही भविष्यामध्ये तरबेज होती, भविष्य जाणण्यामध्ये तरबेज होती. कैकेयी माता 3 गोष्टीत पारंगत होती. 1 भविष्य जाणण्यात, 2 रथाचं सारथ्य करण्यात आणि 3 युद्ध करण्यात. 3 गोष्टीमध्ये कैकेयी माता ही पारंगत होती. तिला समजलं स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या पतीसोबत काही घातपात होऊ शकतो, म्हणून मला जावं लागेल. दशरथाच्या मागे लागून निघाली कैकेयी. सगळेजण कैकेयीला वाईट म्हणता तुम्ही, ऐका कैकेयीचा किती महत्वाचा विषय आहे. निघाली कैकेयी दशरथ राजाच्या पाठीमागे, स्वर्गामध्ये गेली.
आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर इंद्रासोबत शंभरासुराचं युद्ध चाललेलं होतं. इंद्रदेवानं सांगितलं राजा दशरथाला मदत लागते तुमची. युद्ध सुरू झालं. शंभरासुरासोबत युद्ध सुरू असताना शंभरासुराला काही केल्यानं दशरथ राजाचा पराजय होत नव्हता. शंभरासुरानं युक्ती लावली की या दशरथ राजाचा सारथी या रथावरचा खाली पाडला तर तो रथ त्या रथाचे घोडे बाजूला निघून जातील आणि दशरथ राजा ते घोडे बघण्यासाठी पाठीमागं फिरू शकतो आणि दशरथ राजाच्या पाठीवर आपण बाण मारू शकतो. म्हणून अगोदर दशरथ राजाचा सारथी, त्या सारथीला शंभरासुरानं बाण मारला. सारथी रथावरून खाली पडला. रथावरून सारथी खाली पडलेल्या कैकेयी मातेनं पाहिलं आणि कैकेयी माता स्वतः रथ चालवण्यासाठी कार्यरत झाली, रथावर विराजमान झाली. युद्ध पुन्हा सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा कैकेयी माता सारथ्य करते. काही केल्यानं दशरथाचा पराजय होत नाही म्हणून शंभरासुरानं दशरथ राजाच्या रथाच्या आकावर बाण मारला. आक माहितीये तुम्हाला, बैलगाडीचा बाहेर निघतो आक. बरेचसे लोक म्हणतात आक मोडला. आक कधी मोडत नसतो. त्या रथावरती सारथ्य होतं. सारथी कैकेयी होती. राजा दशरथ युद्ध करत होते आणि शंभरासुरानं रथाच्या त्या आकाच्या कानखिळीवर बाण मारला आणि कानखिळ उडून पडली. कानखिळ लांब उडून पडली. कानखिळ कळते तुम्हाला, शेतकरी आहेत आपण सगळे. कानखिळ लांब उडून पडली. कैकेयी मातेच्या लक्षात आलं रथाचं चाक निघून पडलो तर युद्ध हरण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा कैकेयी माता उतरली आणि कैकेयी माता रथाच्या चाकाजवळ उभा राहिली, आकाच्या जवळ उभा राहिली आणि कानखिळीच्या जवळ आपला हात धरला आणि युद्ध 27 दिवस चाललं. 27 दिवसाच्या नंतर शंभरासुर त्या राक्षसाचा पराजय झाला. इथं दशरथ राजा विजयी झाला. 27 दिवसाच्या नंतर दशरथ राजानं पाहिलं तर कैकेयी माता रथाच्या चाकाला धरून उभा आहे. शंभरासुराच्या डोक्यात होतं चाक पडलं की रथ कोलमडल आणि रथ कोलमडला की राजा दशरथ पुन्हा कोलमडल, मग मला त्या संधीचं सोनं करता येईल. पण ऐका, कैकेयी मातेकडे पाहिलं आणि कैकेयी मातेकडे पाहिल्याच्या नंतर राजा दशरथ कैकेयी मातेवर प्रसन्न झाले. या विजयाची शिल्पकार तू आहेस, तुझ्यामुळे विजय प्राप्त करू शकलो. 2दा मला जीवनदान दिलं तू, 2दा. एकदा माझ्या रथाचा सारथी पडला तर तू सारथ्य करण्यासाठी बसली आणि माझ्या रथाचं चाक निघायला लागलं तर तू त्या आकाला धरून बसली. 2दा माझं जीवनदान वाचवलंस ना तू. आज मी प्रसन्न आहे. बोल, 2 वर देतो तुला, माग तुला काय 2 वर मागायचे. त्यावेळेला कैकेयी काय म्हणली माहितीये पतीला, दशरथ राजाला, परमेश्वर हे माझे 2 वर आहेत ना, हे मी तुमच्याकडे एफडी करून ठेवते. जसे बँकेमध्ये पैसे एफडी करतो ना आपण, तसे 2 वर तुमच्यापाशी एफडी करून ठेवते. आणि बाकी सगळ्या राण्या होत्या त्या दशरथाला, कोणालाच वर मागण्याचा अधिकार नव्हता. पण कैकेयीला 2 वर मागण्याचा अधिकार या करता होता कारण कैकेयीने राजा दशरथाचं 2दा जीवन वाचवलेलं होतं. याच्या पाठीमागची ही आख्यायिका आहे. अर्थात मृत्यू लोकातल्या लोकांना स्वर्गामध्ये जाता येत होतं आणि स्वर्गातल्या लोकांना मृत्यू लोकामध्ये येत होतं. महाभीष नावाचा राजा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये पोहोचला. एका बाजूला महाभीष राजा बसला आणि त्याच ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गंगा सुद्धा आली होती. दोन्ही बाजूने बसले होते. काय झालं कोणास ठाऊक, पण वाऱ्याची मंद झुळूक आली आणि गंगेच्या अंगावरचे वस्त्र हलकेसे बाजूला झाले. तेवढ्या त्या महाभीष राजाची नजर गंगेवर पडली. दिसायला एवढी सुंदर, एवढी तेजस्वी, ओजस्वी असणारी गंगा, त्या गंगेकडे महाभीष राजा पाहतच राहिला. राजा सुद्धा काही कमी चांगला दिसत नव्हता का? अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा महाभीष नावाचा राजा. गंगा सुद्धा त्या राजाच्या प्रेमात पडली. दोघांचा प्रेम समूह तिथं चालू झाला. पण या स्वर्ग लोकामध्ये ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की या स्वर्ग लोकामध्ये पुण्यभूमी आहे. याच्यामध्ये काम वासना या दोघांना उत्पन्न झाली ना, शाप दिला ब्रह्मदेवानं, तुम्हाला काम वासना उत्पन्न झाली, ही स्वर्गाची भूमी आहे, तुम्हाला काम वासना भोगण्यासाठी मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्यासाठी तो महाभीष नावाचा राजा मृत्यू लोकामध्ये आला. पण तोच राजा जन्माला कोण झाला माहितीये? प्रतीक नावाचा राजा. आणि त्या प्रतीक नावाच्या राजाच्या पोटी शंतनू नावाचा राजा हस्तिनापुराचा राजा झाला, गादीचा मालक झाला. तो पहिला महाभीष होता. कोण होता शंतनू? सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृव क्षत्र नावाचा एक राजा, आणि त्या भृव क्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव हस्ती.
त्या हस्ती नावाच्या पोराणाचे गाव निर्माण केलं. त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किला सिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, दहावं नाव फिरोजाबाद, अकरावं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथे बसतात त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुव क्षत्र नावाचा राजा, त्याला पोरगा झाला हस्ती. हस्तीचा पुढा पोरगा नहुष, नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला एक पुढा मुलगा झाला ज्याचं नाव आहे कुरु, म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव प्रतीक आहे. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि तोच शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूचा विवाह गंगा मैया सोबत झाला. गंगा मातेसोबत त्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर 8 पुत्र जन्माला आली. 7 पुत्र गंगेमध्ये सोडली, पाण्यामध्ये सोडली. 8वा महा भीष्म राजा, पितामह भीष्म 8वे पुत्र. पण त्या शंतनू राजाची कामवासना काही पूर्ण झाली नाही महाराज. म्हणून त्या शंतनू राजानं सत्यवती सोबत लग्न करायची इच्छा प्रगट केली. सत्यवतीकडे लग्नाचं निमंत्रण पाठवलं. सत्यवतीनं सांगितलं, मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे. हस्तिनापुराच्या नंतरच्या तुमच्या नंतरच्या गादीवर माझ्या पोटचा पोरगा बसला तर मी तुमच्या सोबत लग्न करल, नाही तर मला लग्न करण्याची गरज नाही. आता शंतनू नावाचा राजा, धर्मशास्त्र आपलं असं सांगतो की थोरला पोरगा गादीवर बसावा लागतो, दाखल्याला बसता येत नाही. थोरला असताना दाखल्याला बसता येत नाही. थोरला भीष्म आहे, मग भीष्माला सोडून हिला कसं बसवायचं, चिंता होता. पण भीष्म होते. भीष्माना बघितलं आपला बाप चिंतेत आहे. भीष्म गेले सत्यवतीकडं आणि तिला सांगितलं, मा मला नाही त्या गादीवर बसायचं, मा मला संन्यास ग्रहण करायचा आहे, मी नाही त्या गादीचा मालक होणार. नंतर सत्यवती सोबत सुद्धा लग्न त्या शंतनू राजाचं पार पडलं. गंगा मैयाचं लग्न पार पडलं, सत्यवतीचं लग्न पार पडलं. ऐका, थोडंसं गंगा मैयाचं चरित्र तुम्हाला सांगतो, पण वेळ कमी आपल्याला, म्हणून नर्मदा मैयाचं चरित्र याच्यामध्ये. कोण होती नर्मदा मैया, थोडं एक 5 मिनिटं वेळ द्याच मला तुम्ही. कसा झाला हा नर्मदा मैयाचा, का कुवारी राहिली ही नर्मदा मैया, सांगतो तुम्हाला लक्षपूर्वक ऐका. मैखल नावाचा पर्वत आहे, ऐकताय ना तुम्ही सगळे. बोर तर नाही झाले तुम्ही, कॅसेट बदलू. मी ठरवलं ना नॉनस्टॉप हसवल बरं का 2 तास तुम्हाला. पण आज पवित्र काळ आहे, आजचा प्रसंग अत्यंत सुंदर आहे आणि हे चरित्र जरी आपण तुमच्या कानावर पडलं मी गायलं ना, तरी यांच्या परिक्रमेचे अर्धे भागीदार आहेत आपण. म्हणून माझी विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मैखल नावाचा पर्वत आहे बर का कैलास बुवा. त्या मैखल पर्वतामध्ये भगवान शंकर साधनेसाठी बसलेले आहेत. भगवान शंकर असं दैवत आहे, कुठं बी साधना कधी बी लागू शकते त्यांना. साधनेसाठी बसले आणि समाधी अवस्था झाली. 1000 वर्षाची समाधी त्या मैखल पर्वतावरी भगवान शंकराची. आणि भगवान शंकराला काही कालावधीनंतर अंगातून घाम निघायला लागला आणि त्या घामापासून एक कन्या प्रगट झाली. त्या कन्यानं पाहिलं, भोलेनाथ तर समाधीला बसलेले, ज्यांच्यापासून मी प्रगट झाले ते समाधीला बसलेत, मी कुठे जाऊ नेमकं. म्हणून भोलेनाथ एका बाजूला आणि ती कन्या समोरच्या बाजूला समाधीला बसली. काही कालांतराच्या नंतर भोलेनाथाची समाधी उघडली आणि भोलेनाथानं समोर पाहिलं तर एक सुंदर कन्या भोलेनाथाच्या समोर बसलेली आहे. त्या कन्येला भोलेनाथानं आवाज दिला, बेटी. बेटी म्हटल्याबरोबर त्या कन्येनं डोळे उघडले आणि विचारलं, आली कुठून, काय नाव तुझं. त्यावेळेला त्या कन्येनं सांगितलं, भोलेनाथ मलाच माहित नाही मी कुठून आले, माझा परिचय मला नाही देता येणार, तुमच्या घामापासून माझी निर्मिती झालेली आहे. डोळे झाकले आणि त्याला काय कळत नाही हो, न कळता तुम्हा
न सांगता तुम्हाकडं येती अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे हा विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे न सांगता तुम्हाकडं येती अंतर विश्वी विश्वंभर भगवान शंकरानं डोळे बंद केले आणि महादेवानं डोळे बंद केल्याच्या नंतर समजलं की ही आपल्यापासूनच, आपल्या घामापासून. तुम्ही म्हणाल महाराज घामापासून कुठं कन्या तयार होत असते का हो? काहीतरी दंतकथा सांगता तुम्ही. दंतकथा सांगत नाही, धर्मशास्त्र सांगते. जाऊ द्या धर्मशास्त्राचं, आपलं वैज्ञानिक हिशोब बघू. एखाद्या माणसानं जर 4 दिवस कपडेच धुतले नाही तर काय होईल त्याच्या कपड्यात? वा 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 काय होईल? वाव. त्याला घामापासून जीव तयार होऊ शकतो तर का बरं कन्या तयार? बरं जाऊ दे, हे तुम्ही ऐकलं नसेल. रामायणामध्ये ज्या वेळेला लंका जाळून हनुमंतराय आले, समुद्राच्या बाजूला बसले, शेपटी विझवण्यासाठी समुद्राच्या मध्ये शेपटी बुडवली आणि हनुमंतरायाचा आलेला घाम हनुमंतरायानं समुद्रामध्ये टाकला. तो घाम एका, हे तर ऐकलं असेल ना, एका मगरीनं गिळला आणि तिच्यापासून जो मुलगा तयार झाला त्याचं नाव मकरध्वज आहे. हे तर ऐकलं असेल तुम्ही. बरोबर आहे, ऐकलं महाराज. मग त्या कन्याला सांगितलं भगवान महाभोलेनाथानं, काळजी करू नको, तुला नाव नाही ना, आजपासून मी तुला नाव देतो. तुझं आजपासूनचं नाव असेल नर्मदा. तुझं आजपासूनचं नाव असेल नर्मदा. तू लोकांच्या दुःखाचं निरसन करशील आणि तुझ्या जवळ जो येईल त्याला सुख देशील, आनंदी ठेवशील. नर्मदा नाव आहे तुझं. त्या मैखल पर्वतावरती नर्मदा राहायला लागली. आता मैखल पर्वताचं नाव मैखल पर्वत का पडलं? तिथं एक मैखल नावाचा राजा, त्याची राजधानी होती. आता आपल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे. ब्रह्मगिरीला ब्रह्मगिरी का नाव पडलं? तर त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर ब्रह्मदेवानं, गिरी म्हणजे पर्वत, ब्रह्मदेवानं 12 वर्षाची तपश्चर्या केली म्हणून त्याला नाव पडलं ब्रह्मगिरी. बरं महाराज, आता ब्रह्मगिरी पर्वताला ब्रह्मगिरी नाव पडलं, कुशावर्ताला कुशावर्त का पडलं? त्याचा बी एक इतिहास आहे, सांगतो तुम्हाला, ऐका. ब्रह्मदेवानं सगळ्यात अगोदर ती मानसपुत्र तयार केले. सनत कुमार, पुन्हा नारद महर्षी, पुन्हा मरीची, हे मानसपुत्र होते. पण कन्या एकही निर्माण, स्त्री एकही निर्माण केली नव्हती. मग एक श्री निर्माण करण्याची इच्छा प्रगट झाली ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवानं स्त्रीची निर्मिती केली. तिचं नाव होतं अहिल्या. दिसायला एवढी सुंदर, एवढी गोड. आता त्याला का चिखलाचा गोळा आहे का त्याला तयार करावा मन लागतंय का? अहो, तो जगाचा मालक आहे. एवढी सुंदर अहिल्या त्यानं तयार केली. एवढी गोड दिसत होती, एवढी सुंदर होती. आता तोच एवढा सुंदर आहे तर ती का सुंदर नसेल? नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड 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 तुझे नाम. ही माझे प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे वा महाराज, एवढा सुंदर बनवलं. आणि ऐका ना, तिच्या सौंदर्याला पाहून इंद्र स्वर्गातून खाली आला. ब्रह्मदेव म्हणले या इंद्राला कधी निमंत्रण नाही, काय नाही, बिनबिलाय मैमान कस काय आला बुवा? बऱ्याचशा लोकांना बोलवून येत नाहीत आणि इलेक्शन लागलं की बऱ्याचशे लोक गावागावात घराघरात जातात.
बरेचसे लोक कधी कधी बोलवून येत नाहीत. बर इंद्र आला आणि इंद्रानं मागणी, आता जाऊ द्या जरा जलद गतीनं सांगतो, वेळ कमी आहे माझ्याकडं. इंद्रानं मागणी घातली की ब्रह्मदेवा तुमची आईला मला देऊन टाका. ब्रह्मदेव म्हणले अरे तू शादीशुदा आहे, तुला नाही देता येणार माझी कन्या, मला नाही देता येणार माझी कन्या तुला. माझ्या कन्येला मी एकदम सुंदर वर पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही कालांतराच्या नंतर ब्रह्मदेवाला पुन्हा तपश्चर्यासाठी ब्रह्मगिरी पर्वतावर बसायचं होतं. मग ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्यासाठी बसण्यासाठी आता आपण वारीला चाललो, आपली लेकरं बाळ आपण शेजारच्याकडे ठेवून जातोच की घरी कोणी नसल्यावर. तसं ब्रह्मदेवानं आपली अहिल्या नावाची मुलगी गौतम ऋषीच्या तिथं बोलवली. गौतम ऋषी जिथं राहत होते, तुम्ही गेला असाल ब्रह्मगिरीला. बरं इथं ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा कोणी कोणी केली, हात वर करावं. हे बाकीच्यांना अजून गाडी मिळाली नाही का, घ्या खाली. तिथं गौतम ऋषीच्या आश्रमाजवळ विश्वकर्म्याला बोलवलं. 2 कुटिया तयार केल्या. एका कुटियामध्ये अहिल्याला ठेवलं, दुसऱ्या कुटियामध्ये त्या ठिकाणं गौतम ऋषी राहिले. 12 वर्ष राहिले, पाखरू नाही तिथं. एवढी शांतता, स्मशान शांतता. एवढ्या शांततेमध्ये 12 वर्षाच्या नंतर ब्रह्मदेव माघारी आले. पाहिलं तर या दोघांना एकांतवासामध्ये 12 वर्ष एकत्रित राहिले तरी काम वासना किंचितही उत्पन्न झाली नाही. मग नंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की माझ्या पोरीसाठी हा नवरदेव ओके. ब्रह्मदेवानं सांगितलं एवढ्या माझ्या मुलीचा स्वीकार करा गौतम ऋषीला. गौतम ऋषीने स्वीकार केला. तिथून पुढे त्यांना 2 मुलं झाले. बऱ्याच लोकांना या 2 मुलाचे नावही माहित नाही. एकाचं नाव आहे शतानंदजी, जे जनकपुरीला गेले आणि जनकाचे गुरु म्हणून तिथं राहिले. आणि दुसरीचं नाव आहे अंजनी माता, जी ऋष्मुक पर्वतावर गेली आणि केशरी नावाच्या राजासोबत लग्न करून हनुमंतरायाची आई झाली. ऐका लक्षपूर्वक. बरं महाराज, बरं महाराज, पुढं काय झालं नेमकं. पुढं गौतम ऋषी ज्या वनामध्ये राहत होते तिथं तिथं काही नव्हता. गोदावरी नव्हती, त्र्यंबकेश्वरचं मंदिर नव्हतं, सगळं काही नव्हतं तिथं. ते नंतर झालं. मग तिथं कसल्याही प्रकारचं पाणी नाही, काही नाही, पाखराला प्यायला पाणी नाही. पण इंद्रदेवाची नजर अहिल्यावर होती. अहिल्या मला दिली नाही याचा राग होता इंद्रदेवाला. म्हणून गौतम ऋषीने इंद्रदेवाची तपश्चर्या नाही केली. कारण गौतम ऋषीला माहित होतं याची तपश्चर्या करून हा पाणी मला देणार नाही. वरुण देवाची तपश्चर्या केली. वरुण देवाची तपश्चर्या केली. वरुण देव प्रसन्न झाले आणि वरुण देवानं सांगितलं बोला काय पाहिजे तुम्हाला. गौतम ऋषीने सांगितलं मला पाणी पाहिजे. वरुण देव म्हणले पाणी तर इंद्राच्या हातात आहे, पाऊस पाडणं त्याच्या हातात आहे. इंद्र पावसाचा राजा आहे, त्याची आराधना केल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय नाही होणार. गौतम ऋषी म्हणले मला सांगू नका, मी तुमची केलीये साधना, तपश्चर्या तुमची केलीये. कधी कधी मंत्र्याकडे सगळे काम होत नसतात. मंत्र्याच्या पीए कडून सुद्धा फाईल मंजूर होऊ शकते. करा तेवढी सैन द्या फाईल मंजूर करून. वरुण देवानं सांगितलं काळजी करू नका, तुमच्या सामर्थ्यानं इथं एक मोठा खड्डा घ्या. पाऊस तर पाडणं माझ्या हातात नाही, पण त्या खड्ड्यामध्ये मी जलाच्या रूपानं प्रगट होतो. ऐका बरं का, त्या कुशावर्त नावाचा जो कुंड आहे ना, तिथं गौतम ऋषीनं आपल्या सामर्थ्यानं मोठा खड्डा पाडला आणि त्या खड्ड्यामध्ये वरुण देवाला प्रगट करायचंय. पण प्रगट करत असताना आचमनासाठी तरी पाणी पाहिजे ना. आचमनासाठी सुद्धा पाणी नव्हतं. त्याच्यासाठी सुद्धा मग करायचं काय. तर त्या गौतम ऋषीनं शेजारी कुश पडलेलं होतं. कुश म्हणजे दर्भाचं आचमन दिलं आणि दर्भाचं आचमन दिल्यामुळे वरुण देवाला त्या खड्ड्यामध्ये प्रकट व्हावं लागलं. या गौतम ऋषीनं त्या वरुण देवाला आवर्तन देण्यासाठी वापरलं कुश, म्हणून त्याचं नाव पडलं कुशावर्त. ऐका, तो कुंड तयार झाला. मग आता ज्या दर्भामुळं मला पाणी मिळालं ते दर्भ या गौतम ऋषीनं चौ बाजूनं लावलं. दर्भाची एक वेगळी बाग तयार केली. पण शेजार पाजारचे जे ब्राह्मण मंडळी एवढी त्यांना जळकी सुटली. एवढा मोठा महात्म्य, एवढा मोठा साधू व्हायला लागला हा गौतम ऋषी, याला काहीतरी पाहिलं पाहिजे. म्हणून त्या शेजारच्या ब्राह्मणानं गणपतीची आराधना केली आणि गणपती बाप्पा प्रसन्न झाले की त्या ब्राह्मणानं सांगायला सुरू केलं बाप्पा या गौतम ऋषीचा काटा काढायचा आहे. गणपती बाप्पा म्हणले अरे वेडा आहे का तू, वेडेत का तुम्ही, मी दुःख देणारा नाही. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उदिश नूराची. दुःख देणारा नाही,
मग काय झालं, एक मधला मार्ग काढला. मधला मार्ग असा काढला, गणपती बाप्पा गायीच्या स्वरूपात गेले आणि त्या दर्भाच्या बागेमध्ये चरायला गेले. गौतम ऋषीनं पाहिलं या दर्भाच्या बागेमध्ये गाय चरते, त्याच दर्भाची एक काडी घेतली आणि त्या काडीनं गायीला मारलं. आता गणपती बाप्पा होते त्या गायीत, काडीनं कुठं गाय मरते का? पण गणपती बाप्पानं गायीच्या स्वरूपामध्ये प्राण सोडून दिला. शेजारचे सगळे ब्राह्मण म्हणायला लागले, गो हत्या घडली, मोठं पाप घडलो, याला प्रायचित्त दिलं पाहिजे. काय प्रायचित्त? पृथ्वीला 3 प्रदक्षिणा होतील एवढं मोठं प्रायचित्त. मग त्यातल्या एक जणानं पुन्हा तोरगा काढला. नाही म्हणे, गंगा मैयाला वरून खाली आणा. आता पाणी नव्हतं, सगळ्याला माहित होतं. गंगा मैयाला खाली घेऊन या, हे प्रायचित्त तुमच्यासाठी. त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या ज्या गंगाद्वारा आहे ना, त्या गंगाद्वारापाशी गौतम ऋषी त्या गायीला मारल्याचं प्रायचित्त भोगण्यासाठी बसले. साधना केली आणि साधना भोलेनाथाची केली. भोलेनाथ प्रसन्न झाले, म्हणले बोला गौतम ऋषी काय पाहिजे? गौतम ऋषीने सांगितलं, या गोमातेची माझ्याकडून हत्या झाली, मला प्रायचित्त मिळालंय, गंगा माझ्यासाठी पाहिजे. त्यावेळेला भगवान शंकर म्हणले, अरे गंगा पाहिजे कशाला तुला? पाप घालण्यासाठी का? अरे काय गरज आहे या गंगेची? नुसतं मुखानं गंगा गंगा म्हणा गौतम ऋषी, तरी सुद्धा तुमचं पाप नाहीस झाल्याशिवाय. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता अभंगाच्या एका चरणापर्यंत पोहोचलेलो आपण. आता नर्मदा मैया ही उलटी वाहते आणि बाकीच्या सगळ्या गंगा सरळ का वाहतात याचं चिंतन द्यायचंय मला तुम्हाला. माझी सेवा संपवायची आहे, तसं वेळेनुसार फक्त माझे 10 मिनिटं वेळ शिल्लक आहे. एक 5 मिनिटं वाढलं तर चालेल का? हो वय चालेल का? पुरुष मंडळी महिला मंडळी चालेल ना? सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये तुम्हाला नर्मदा मैयाचं थोडंसं चरित्र सांगतो आणि सेवा संपवतो. गोड भजन करा. तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन वेळेवर सोडल, नाही तर तुम्हाला सांगतो 12ला पहिलं चरण आहे, 1ला दुसरं, 2ला तिसरं आणि 4ला चौथं. बरोबर आहे की नाही? गोड भजन करा. महिला मंडळ सुरुवातीला भजन करतील, पुरुष मंडळ नंतर भजन कराल. महिला मंडळ ओ लक्ष द्या माझ्याकडं. भजन करताना लाजायचं नाही, घाबरायचं. तुम्ही घरी कोणाला घाबरता का? नाही म्हणता कुशाल. या जुन्या घाबरत होत्या, या नव्या घाबरत नाही आता बुवा. नव्याचं कठीण काम झालं. जुनं ते सोनं होतं, अजून आपण म्हणतो चांगला होता जुना काळ. महिला मंडळ खरं सांगा, काटवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या भाकरीला चव? काटवटीतल्या. का बरं काटवटीतल्या भाकरीला चव लागते? मळता येते. कोण म्हणलं पाणी मुरत? नाही, मळता येते. बरोबर, मळता येते. काटवटीतल्या भाकरीला चव लागते कारण मळता येते. सगळं चूक. काटवटीतल्या भाकरीला चव लागते, परातीत का मळता येत नाही का? येते मळता. काटवटीतल्या भाकरीला चव लागण्याचं विशेष कारण आणि परातीतल्या भाकरीला चव नाही लागत त्याचं कारण सांगतो ऐका. काटवटीतल्या भाकरीला चव लागलीच पाहिजे. का माहितीये? कारण त्या काटवटीला महिला मंडळ भाकरी करत असताना पाय ठेवण्यासाठी 2 कानं असतात.
हे बऱ्याच लोकांना उद्या भाकर करताना कळल. कानं असतात त्या कानावर पाय ठेवतात बायान भाकर करतात म्हणून सवय. परातीला कानं नसतात. कुठूनही फिरून आलेल्या पायाचे 2 अंगठे अगोदर तिच्यात गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर थापावी लागते. कस काय चव लागेल त्या भाकरीला? यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात येते महाराज. काय चव लागेल? बरोबर आहे. महिला मंडळ म्हणताना भजन लाजायचं नाही, घाबरायचं नाही. आणि भजन महिला मंडळीनेच करायचं, कारण आपल्यापेक्षा देव त्यांना जास्त आवडतो. हे आवडतो का नाही तुम्हाला आमच्यापेक्षा देव? सगळ्याला वाटतं का नाही देव आमच्या घरी आला पाहिजे? वाटतं का नाही? वाटतं का नाही? वाटतं. पण कधी असं झालंय का हो? चला बुवा, देव त्याच्या कामात व्यस्त असेल, मग आपणच एखाद दिवशी देवाच्या घरी गेलं पाहिजे. वाटलं कधी? वाटलं? मान नको हलव बाई, पुन्हा माघारचीस. तिकीट नाही तुला. गेली का गेली तू एकदा. बरोबर आहे. आमच्या यमुना मैयानं आणि आमच्या काकानं ही जी प्रदक्षिणा केली आहे ना, परिक्रमा केली आहे ना, ही खूप मोठ्या साधूच्या सानिध्यात केलेली आहे. बरं, दादा गुरु त्यांचं नाव आहे. 6 वर्ष झालं वायूला त्यांना त्यांचं स्वतःचं अन्न बनवलंय. तळ हातात मध्ये जेवढं पाणी बसल तेवढंच पाणी ग्रहण करताय. काल मी त्यांच्या स्वागताला होतो. पाटोद्याला सुरेश अण्णा धस आणि आम्ही सोबत होतो. पाटोद्याला त्यांचं स्वागत केलं आणि त्या पाटोदा तालुक्यातले माझे अत्यंत एक जीवलग मित्र तुमच्या सोबत होते, ज्यांचं नाव लक्ष्मण महाराज सस्ते महाराज. लक्ष्मण महाराज सस्ते यांच्यासोबत परिक्रमेसाठी होते. अत्यंत महत्वाचं सांगतो तुम्हाला, मोठ्या संताच्या सानिध्यात तुमची परिक्रमा झाली. खरं तर सगळ्यांना यांचं दर्शन घेतल्याशिवाय घरी जाऊ नका, विनंती आहे तुम्हाला सगळ्याला. ऐका, महिला मंडळ म्हणताना भजन चला गोड म्हणा, सगळ्या जणी म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, जरा जोरात. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. ते बी म्हणल्या टाळी काही वाजत नाही. महिला मंडळ तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही बुवा. भजन कसं करावं लागतं माहितीये तुम्हाला? किती गोड असतं, किती शिस्तीत असतं, किती सुंदर असतं, आणि भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं पहा. मंजूळ आवाजाचे धनी. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. घालायची का ठेवायची तुम्ही ठरवा. सगळ्या पुरुष मंडळींना हात वर करा. पुरुष मंडळी हात वर, आणि सगळ्यांना माझ्यासोबत भजन करता. महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? म्हणा ओ ऐका आमचं भजन, आणि हे भजन घेऊन घरी जा. काही तरी तुम्हाला म्हणा सगळेजण. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. बर जाऊ द्या, सगळ्यांनी हात वर घ्या. हात वर, याला विको द्या. हात वर ओ महिला मंडळ, हात वर. वा वा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सगळ्यांना माझ्यासोबत, सगळ्यांना माझ्यासोबत. सगळ्या हात वर, हात वर. सगळ्यांना गोड भजन करा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई. निवृत्ती राया, निवृत्ती
अण्णा हा वाजवा नंदू भाऊ हारलय मोठा आणला बरं का. कुठे गेले? हा मी असा मोठा हार आणला ना, मला कोणी घातला ना, कीर्तनात 2 दिवसाला 4 दिवसाला घालतातच लोक. मी मुद्दाम फोटो काढून घेतो. का माहितीये? फोटो काढून मी माझ्या गाडीत बसलो की अगोदर व्हॉट्सअपला माझ्या सासऱ्याला पाठवून देतो, कारण त्यांनी लय बारीक हार घातला होता लग्नात आम्हाला. चला ऐका, अभंगाच्या एका चरणाचं चिंतन आपण पाहिलेलं आहे. थोडं लक्ष द्या, माझ्याकडे वेळ संपलेली आहे माझी. हे तुमचं अतिक्रमण चाललंय वेळेचं असं समजा. नर्मदा मैयाचं चरित्र थोडंसं तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो. ऐका, सगळ्या नद्या सरळ वाहतात आणि नर्मदा मैया उलटी वाहते. नंदूभाऊच्या सगळ्या कुटुंबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या. हे बंधू आहेत ना? हे बंधू आहेत ना? नाही, बंधू बंधू तुमचे हे बंधू आहेत ना? हा, उद्धव दादा सगळे झटतायत बरं का. महिनाभर झालं एखाद्या लग्नासारखा लग्न होईल एवढा मोठा कार्यक्रम केला त्यांनी. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. बसा दादा खाली. आता मैखल पर्वतावर साधना करण्यासाठी बसणारी नर्मदा मैया. ऐका, भगवान शंकरानं नर्मदा मैयाचं लग्न करायचं ठरवलं, पण लग्न करायचं मग लग्नाला एक शर्त ठेवली. गुलाब कावलीचं जो कोणी फूल आणून मला अर्पण करेल त्याला मी माझी कन्या देऊन टाकल. डंका वाजला सगळ्या मैखल पर्वताच्या आजूबाजूला की या नर्मदे सोबत लग्न करण्यासाठी गुलाब कावलीचं फूल सापडावं लागेल, शोधावं लागेल. सगळ्यांमध्ये स्पर्धा चालू झाली, पण गुलाब कावलीचं फूल काय कोणाला सापडे ना. त्यात भगवान शंकराची साधना करणारा तिथलाच एक मोठा राजकुमार, ज्याचं नाव सोनभद्र होतं. तो सोनभद्र नावाचा राजकुमार, आता ज्याची तपश्चर्या केली तो भगवान शंकर. भगवान शंकराची आराधना केली. बोल म्हणले काय पाहिजे? तो म्हणला काहीच नाही देवा, गुलाब कावलीचं फूल कुठं सापडल तेवढा पत्ता सांगा. आता 8 कोणी ठेवली होती? शंकरानंच. आणि मागणी कोणाला घातली? शंकरालाच. भगवान भोलेनाथाला नाविलाजानं द्यावं लागलं.
कारण भोलेनाथानं भस्मासुराला सुद्धा तथास्तु म्हटले, भोलेनाथ रावणाला सुद्धा तथास्तु म्हटले. मग हा तर भक्त होता, तथास्तु म्हटले. आणि गुलाब कावलीचं फूल सोनभद्र नावाच्या त्या राजकुमाराला सापडलो. त्या राजकुमारानं ते फूल दिलं आणि आपली नर्मदा नावाची कन्या भगवान भोलेनाथानं त्या सोनभद्राला द्यायचं ठरवलं. पण आपला पती कसा दिसतो, काही कालांतर निघून गेला, दिवस निघून गेले, आणि आपला पती कसा दिसतो, दिसायला किती पहिल्या काळात काय नवरा बायको दाखवत नव्हते. इथं कित्येक जण बसलेले असं असतील म्हातारा म्हातारी की तुम्ही म्हातारे सुद्धा तुमची बायको ही तुमच्या बापानं बघून आले असतील आणि तुमचं डायरेक्ट बावलीवर ते मंडपवरच अक्षदा असेल. असे कित्येक जोडपे इथं बसलेले असतील. पण या नर्मदेला प्रश्न पडला की आपला दिसणारा वर, आपला मालक दिसायला किती सुंदर आहे हे आपण पाहिलं पाहिजे, आपल्याला नाही पाहता येत. मग तिची एक दासी होती, तिचं नाव होतं जोहाली. त्या जोहाली नावाच्या दासीला नर्मदा मैयानं सांगितलं, जा जाऊन बघून ये हा सोनभद्र दिसतो कसा. त्या जोहाली नावाच्या दासीनं सांगितलं, अगं माझ्या अंगावर कपडे फाटलेले, मी दिसायला अशी, कपडे फाटलेत, मला एक काम कर नर्मदे, तुझे कपडे मला दे, मी बघून येते तुझा मालक कसा आहे. नर्मदेने स्वतःचे कपडे तिला देऊन टाकले. एवढ्यावर थांबले नाही, मालक बघायला चालली आहे ना ती, नर्मदेची दासी चांगली दिसली पाहिजे म्हणून स्वतःचे आभूषण काढून देऊन टाकले तिला. आता नर्मदेपेक्षा ती सुंदर दिसायला लागली जोहाली. जोहाली गेली आणि त्या राजकुमाराच्या राजवाड्यामध्ये जाऊन जोहालीनं पाहिलं त्या सोनभद्राला. आणि जसं सोनभद्राला जोहालीनं पाहिलं आणि सोनभद्रानं जोहालीला पाहिलं, तसं दोघं प्रेमामध्ये अडकले. आणि पाहायला गेलेली जोहाली सोनभद्राचीच झाली. निरोप घेऊन पुन्हा माघारी आलीच नाही. बराच कालावधी निघून गेला. मैखल पर्वतावर अजून काही निरोप येत नाही, माझा मालक कसा आहे. असं नर्मदा मैयाच्या लक्षात आलं. नर्मदा मैया सुद्धा एक दिवशी नेमकं चाललंय काय, कुठं गेली ही जोहाली पाहण्यासाठी त्या राजवाड्याकडे निघाली. नर्मदा मैया गेली ती डायरेक्ट महलात गेली. आणि महलामध्ये गेल्याच्या नंतर नर्मदा मैयाच्या डोळ्यासमोर सोनभद्र आणि जोहाली नावाची दासी प्रेम संबंधामध्ये अडकलेली पाहिली. नर्मदा मैयाला प्रचंड राग आला. जसा नर्मदा मैयाला राग आला तशी त्या नर्मदा मैया महलामधून ताड 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 पुन्हा निघाली. कुठे? पर्वताकडे. जशी माघारी निघाली ना, रागात होती, द्वेषात होती, ताड 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 निघाली होती. तुम्ही अजूनही बघा, यमुना मैया बघा शांत वाहते, गोदावरी बघा शांत वाहते, मंदाकिनी बघा शांत वाहते, कोणतीही नदी बघा शांत वाहते. पण नर्मदा मैयाची परिक्रमा करून बघा, खळ 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 करणारा आवाज नर्मदा मैयाचा आहे. कोणत्याही दगडावर जाऊन आपटते, दगडाला धडकते आणि त्या दगडाला धडकून पुढे जाते, रागानं वाहते. राग आला होता ना, ताड ताड कडत माघारी निघाली होती म्हणून उलटी वाहते, आणि राग होता म्हणून आजही नर्मदा मैया तिचा राग व्यक्त करते. पण नर्मदा मैयाचा राग पाहून भगवान भोलेनाथानं नर्मदा मैयाला सांगितलं. नर्मदा मैया म्हणली, आता मला लग्न करायचं नाही, आता मी कधीच लग्नाच्या भानगडीत पडू शकत नाही. भगवान शंकरानं सांगितलं, काळजी करू नको नर्मदे, राग करू नको नर्मदे. तू जरी वाहत असली रागानं, ज्या दगडाला जाऊन तू धडकशील, तोच दगड इथला कंकर होईल. ऐक ना नर्मदे, आणि त्याच दगडाची लोक पूजा करतील. म्हणून आपण काय म्हणतो त्या देवाला? गोल गोल घेऊन येता नर्मदेहून, हा शाळीग्राम नाही, दुसरं काय नाव आहे? थांबा तुम्ही ते, हा थांबा काय म्हणलं तुम्ही? हा, वाजवा टाळ्या. ही परिक्रमा आहे नर्मदेश्वर. वा महाराज, काळजी करू नका. फक्त दगडाच्या स्वरूपामध्ये मी लोकांच्या घरात राहील, त्याला काही आकार नसेल, काही नसेल, पण तुझ्या उदरातून माझा जन्म होईल.
अर्थात बघा तुम्ही केवढ्या मोठाले दगडाच्या बारीक 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 गोल गोल गोटे होतात आणि तुम्ही त्यालाच घेऊन येता. आपण त्यालाच नर्मदेश्वर असं म्हणतो. अशी नर्मदेची अनेक आख्यायिका आहे. आता सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. चला, म्हणून ही नर्मदा परिक्रमा करून आलेलं दाम्पत्य पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांनी यांच्या चरणावर माथा टेकवा आणि 10-5 मिनिटं बसा त्यांच्यापाशी. विचारा त्यांना काय अनुभव आहे तुमचा, कसा घडला तुमचा प्रवास, काय केलं नर्मदा मैयाने, काय आला तुम्हाला अनुभव, सुखाची प्राप्ती झाली, दुःखाची निवृत्ती झाली, हे प्रश्न विचारा त्यांना. आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या कानावर पडले ना तर तुम्हाला सुद्धा पुण्य लागतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून पुनश्च एकदा यांना मनापासून धन्यवाद देतो. आता यांना दीर्घ आयुष्य लाभो असं मला म्हणायची गरज नाही. नर्मदा मैयानं कुशीत घेतलंय ना त्यांना काही होणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून नर्मदा मैयाची परिक्रमा केली, त्याच्या पुण्याला पुन्हा गणनाच नाही असं नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात नाममनी प्रदर्शना हे नाममनी प्रदर्शना नाममनी प्रदर्शना नाममनी प्रदर्शना त्याच्या नाही गणना त्याच्या पुण्या गणना त्याच्या पुन्हा
क्या बात. दृष्टी प्रताप ऐका वा अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणा सोहळा या नंदूभाऊच्या परिवारानं या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि खरं सांगतो तुम्हाला, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपली आई आणि आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत सेवा करा. मेल्याच्या नंतर माळवदावर नैवेद्य ठेवण्यात काही अर्थ उडत नाही माझ्या दादानो. घरामध्ये जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत अत्यंत महत्वाचं स्थान तुमच्या घरामध्ये, तुमचा आधार आहे. तुमच्या घराला तुमचा बाप म्हणजे तुमचा आधार आहे. सध्याची परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की लोक आई आणि बापाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला सुरू करायला लागले. घरामध्ये बायको आली की आई आणि बापाच्या विरोधात जाणारी पोरं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेली आहेत. अरे आई आपल्या घराचं मांगल्य तर बाप आपल्या घराचं अस्तित्व आहे. कधीतरी त्या बघा विखुरलेल्या दाढीवाल्या तुमच्या बापाला, ज्या बापानं रात्रीचा दिवस हाडाची काढं रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी उभं आयुष्य जिजवलं, त्या बापाचं कधीतरी कौतुक करावं. कधीतरी त्या बापाकडे पाहावं. तुमची आई आहे ना, तुमची आई तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी तुमच्यावर पोटामध्येच प्रेम करते ना, ती तुमची आई असते. करंगळी कापलेल्या वेदना तुम्हाला सहन होत नाहीत माझ्या दादानो, पण ज्या वेळेला शिजरची परिस्थिती असते त्यावेळेला ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देते ते आपली आईच असते ना रे. 5 वर्षाचं पोरग झालं तर आईला माघारी बोलायला सुरू करते. घरामध्ये बाई आली की पोरग बापाला बोलायला सुरू करते. कधीतरी विचार करा, ज्या बापानं त्याची चप्पल तुटली तर त्यानं कधी चप्पल घेतली नाही, सुतळीनं चप्पल बांधली, पण त्या बापानं आपल्यासाठी शाळेला नवीन बुटाचा जोड घेऊन दिला. कधीतरी विचार करा रे, आपल्या जीवनामध्ये आपला बाप आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे माझ्या दादानो. जोपर्यंत तुमच्या खांद्यावर तुमच्या बापाचा हात आहे ना, तोपर्यंत या जगाच्या बाजारात कोणतंच संकट तुमचं काही करू शकत नाही. पण एकदा तुमच्या बापाचा हात निघून गेला, 2 मिनिटं खाली बसा दादा, एकदा जर तुमच्या बापाचा हात निघून गेला ना, तर बस पुन्हा तुमच्या पाठीमागे कोणी उरत नाही. माझा एक शेतकरी बाप, गुडघ्यापर्यंत धोतर, पागोट गुंडाळलेलं, रानामध्ये शेती चालू, हाडाची काढा रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून पोराला लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं त्या पोराचं. आणि शिक्षण केल्याच्या नंतर पोरगा मुंबईला गेला. मुंबईला एका चांगल्या कंपनीमध्ये पोरगा सेटल झाला. एवढी मोठी कंपनी होती की ज्या कंपनीमध्ये फिरलेली खुर्ची, त्या खुर्चीवर बसायला पोराच्या शेजारी 50 लोक कामाला होते हाताखाली. एक दिवशी बापाला, माझ्या शेतकरी बापाला दुपारी आठवण आली त्याची. चालणारा बैलगाडा सोडला त्यानं, पोराची आठवण आली म्हणून बाप मुंबईच्या दिशेने गेला. दुपारची गाडी पकडली, बाप मुंबईकडे गेला. मुंबईला गेल्याच्या नंतर बापाला माहित होतं ही कंपनी माझ्या पोराची आहे. बाप त्या कंपनीच्या जवळ गेला, लांबूनच पाहिलं, काचेच्या ऑफिस मध्ये फिरलेल्या खुर्चीवर माझा पोरगा बसलेला आहे. हाताखाली 50 नौकर आहेत. ऑफिसच्या बाहेर उभा राहिला,
तो वॉचमॅन विचारलं, ओ बाबा काय काम आहे तुमचं इथं? बापानं सांगितलं, मळालेले धोतर, मळालेला माझा शेतीतला मातीनं माखलेला माझा शेतकरी बाप. तो त्या वॉचमॅनला म्हणला, ए दादा तो आतमध्ये बसलेला आहे ना, तो पोरगा माझा आहे. अहो वेळ लागला का तुम्हाला? आमचे साहेब आहेत ते साहेब, मळालेले कपडे घालून इथं येता भिकारी कुठले, चला वा पुढं. त्या वॉचमॅनला सांगितलं त्यानं, अरे एकदा जाऊन तर मन त्याला तुझा बाप आलाय म्हणावं. वॉचमॅन गेला आणि वॉचमॅनने सांगितलं, साहेब कोणीतरी भिकारी बाहेर आलाय, मळालेल्या कपड्यातलाय, पागोटा गुंडाळलेलाय, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, म्हणतो बाप आहे तुमचा. पोरगा म्हणला, हो बाप आहे माझा, लावून द्या आतमध्ये. मळालेल्या धोतरातला शेतकरी बाप ऑफिसच्या दारामध्ये गेला. पोरगा फिरत्या खुर्चीवर बसलेलं होतं. पोराच्या जवळ बाप गेला तरी पोरग खुर्चीवरच उठलं नाही. बापानं पोराच्या खांद्यावर हात ठेवला, डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि बाप काय म्हणला माहितीये का, ए पोरा तुझ्यासाठी रात्रीचा दिवस हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं, प्रचंड कष्ट केलं पोरा तुझ्यासाठी, भरपूर पैसा तुझ्यासाठी घातला, उच्च सुशिक्षित बनवलं तुला. सांग ना पोरा, आज मला प्रचंड आनंद वाटला कारण माझी सगळी स्वप्न तू पूर्ण केलीस, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक झालास. सांग ना पोरा, या जगामध्ये सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? त्यावेळेला पोरग काय म्हणलं माहितीये, बाबा या जगातला सगळ्यात मोठा माणूस मी आहे. बाप म्हणला, अरे वेड्या तुझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, अरे आडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं तुझ्यासाठी, प्रचंड पैसा उचला रे तुझ्या शिक्षणामध्ये, आणि तू म्हणतोस मी मोठा माणूस आहे. हो म्हणला बाबा मी मोठा माणूस आहे. खांद्यावरचा हात लटलट लटलट करत खाली आला त्या बापाचा. बाप ऑफिस मधून बाहेर निघायला लागला. ऑफिसच्या दरवाजातून बाप आता बाहेर जाणार, तेवढ्यात पोरगा खुर्चीवरून उठून उभा राहिला. पोरगा म्हणला, बाबा थांबा ना, का चालला हो? बाप म्हणला, जाऊ नाही तर काय करू दादा, सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलं रे राजा तू माझ्या. पोरगा म्हणला, बाबा नेमकं झालं काय ते तर सांगा ना. बाप म्हणला, मी तुला म्हणलो ना या जगातला मोठा माणूस कोण आहे, त्यावेळेला ज्या वेळेला तू म्हणला ना मी आहे, त्याच वेळेला मी हरून गेलो बघ. त्यावेळेला पोरगा काय म्हणला माहितीये का, बाबा पुन्हा एकदा विचारा ना प्रश्न. बाप त्या कॅमेरा पशी उभा, पोरगा माझ्या पशी उभा, आणि पोरगा काय बाप काय म्हणला माहितीये, सांग ना या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? आता पोरगा म्हणला, बाबा या जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही आहात बाबा. त्यावेळेला बाप म्हणला, काय रे माझी समजूत काढतो का? आतापर्यंत मी म्हणला आणि आता तुम्ही म्हणतो, मी निघून चाललो म्हणूनच म्हणतो ना रे. आता पोरानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. आता पोरग काय म्हणलं माहितीये का, पोरग म्हणलं, बाबा अहो बाबा पहिल्यांदा ज्या वेळेला प्रश्न विचारला होता ना तुम्ही, त्यावेळेला तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या वेळेला बापाचा हात पोराच्या खांद्यावर असतो ना, त्यावेळेला तो पोरगा जगातला सगळ्यात एक नंबरचा पोरगा असतो. आणि बाबा आता तुम्ही प्रश्न विचारला ना, आता तुमचा हात माझ्या खांद्यावर नाही, 100 फूट अंतरावर आहे तुम्ही, म्हणून आता माझ्या खांद्यावर बापाचा हात नाही ना, म्हणून जगातला सगळ्यात मोठा माणूस बाप माणूस आहे. माझी विनंती आहे, जोपर्यंत घरात आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मेल्याच्या नंतर माळवदावर नैवेद्य ठेवण्यात काय अर्थ उरत नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. पुनश्च एकदा नंदूभाऊला मनापासून धन्यवाद. अत्यंत गोड सोहळा या ठिकाणी त्यांनी पार पाडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली हरे जय जय सलामी करी हरी बोलिलेले गुरे वेडे वागोडे भुतरे महाराज हरे हरे नाही उच्चारे ना अधिकारणे आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञान